नमस्कार. आपण पाहताय शेगाव लाईव्ह. बुलढाणा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ग्रामसेवक 10,000ची लाच घेताना रंगेहात पकडला. अँटी करप्शन ब्युरोची खामगावमध्ये धडक कारवाई. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसेवक विजय माधव गवई यांना 10,000 रुपयाची लाच स्वीकारताना अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहात पकडले. तक्रारदाराच्या शेतजमिनीचा नमुना आठवण नोंदीत दुरुस्ती करून अहवाल वरिष्ठाकडे पाठवण्यासाठी सुरुवातीला 30,000 रुपयाची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर तडजोडीनंतर 10,000 रुपयावर व्यवहार ठरवण्यात आला. आज दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी पंचायत समिती कार्यालय खामगाव येथे सापळा रचण्यात आला आणि तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना आरोपीला रंगेहात अटक करण्यात आली. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक बाप्पू बांगर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे आणि पोलीस उपअधीक्षक भांगोजी चोरमोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच पोलीस निरीक्षक विलास भुशिंगे यांच्या नेतृत्वाखाली पथकातील दीपक जाधव, जगदीश पवार, रणजित येवारे, शैलेश सोनवणे, नितीन शेटे आणि हर्षद शेख या अधिकाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पूर्ण केली. या प्रकरणी संबंधित ग्रामसेवकाविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जर कोणत्याही शासकीय अधिकारी लाच मागत असेल तर नागरिकांनी त्वरित अँटी करप्शन ब्युरोशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे. अशा ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी शेगाव लाईव्ह सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.